नमो नमः छात्राः। पश्यन्तु, अत्र वयं किं पठितुं प्रारम्भं कुर्मः। अत्र लेखनकौशलम् इति लिखितमस्ति। किमस्ति लेखनकौशलं जानन्ति वा? न, कथयामि, शृणोतु। बघा विद्यार्थी मित्रांनो, लेखनकौशलम म्हणजे काय? तर लेखनामधील कौशल्य, रायटिंग स्किल, जे तुम्ही इंग्रजीमध्ये शब्द वापरता ना, हे आहे तुमचं संस्कृतमधलं रायटिंग स्किल. मग आता या रायटिंग स्किलमध्ये काय शिकायचं आहे आपल्याला, काय काय अपेक्षित असतं? बघा तुम्ही की ज्या भाषेतलं रायटिंग स्किल असतं, ज्या भाषेमधलं लेखन कौशल्य असतं, त्यामध्ये तुम्ही काय काय शिकणार आहात ते त्याच्यामध्ये अभिप्रेत असतं. मग आता यावेळेस तुम्हाला काय आहे तर तुम्हाला दिसतं आहे बघा याच्यावरती की तुम्हाला लेखन कौशल्याअंतर्गत निबंध आहे, चित्रवर्णन आहे, वाक्यरचना आणि कंसामध्ये उपपद विभक्ती आणि संस्कृतानुवाद असं लिहिलेलं आहे. मग आता यामध्ये तुम्हाला वाक्यरचना करणं, लेखन कौशल्य म्हणजे काय? तर तुम्हाला आधी त्या त्या भाषेतील वाक्यरचना करता यायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्यरचना करत करत त्याच्यामधलं डिस्क्रिप्टिव्ह, ज्याला इंग्रजीमध्ये शब्द वापरला जातो, की वर्णनात्मक तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिता यायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही लिहितं व्हायला पाहिजे, येते लक्षात. तर त्या दृष्टिकोनातनं बघा तुम्ही हा अभ्यास तुम्ही पहिल्यांदा केलेला आहे, उपपद विभक्ती. त्याच्या आधीचा व्हिडिओ मी तुम्हाला उपपद विभक्तीचा पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही धातूंचे नियम शिकलेला आहात, आठवत आहे? ते 8वीपासून तुम्ही शिकतात नियम धातूंचे आणि अव्ययांचे. याच्यामध्ये तुम्हाला मी जिथं जायचं त्याची द्वितीया आठवतं आहे. अहम पाठशालां गच्छामी, अहम विद्यालयं गच्छामी. ज्याला सांगायचं त्याची चतुर्थी, मातामही मह्यम कथाम कथयती, आठवतं आहे? अशी उदाहरणं आपण शिकलेलो आहेत. मग या उदाहरणांच्या माध्यमातून संस्कृतमधली वाक्यरचना तयार होते. मग याच्यामध्ये नुसतंच हे आहेत का? पृष्ठतः पुरतः याचे नियम पण आहेत. तुम्ही वापर केला आहे पण नियम माहीत नाही आहे तुम्हाला. तुम्हाला प्रतीचा नियम माहिती आहे बघा, माम प्रतिपश्यन्तु असं माहिती आहे ना, मागच्या वर्षी आपण शिकलो होतो 8वीला. हे पण काही नियम आहेत. हे नियम तुम्हाला वाक्यरचना नीट करण्यासाठी म्हणून मदत करतात. त्यामुळे हा भाग ऑलरेडी आपण शिकायला सुरुवात केलेली आहे. फक्त तो लेखन कौशल्यामध्ये आहे हे तुम्हाला आता हळूहळू समजेल, येते लक्षात. त्यानंतर संस्कृतानुवाद, हे सुद्धा तुम्ही छोटं छोटं सोडवायला सुरुवात केली. परीक्षेला पण तुम्हाला असा प्रश्न होता. संस्कृत हे जरा उलटं झालं बरं का, असं पाहिजे. आधी मराठीतून संस्कृतमध्ये असं आहे, असं आहे ते. मराठीतून संस्कृतमध्ये वाक्यरचना करायची आहे तुम्हाला. म्हणजे मी शाळेत जाते, अहम पाठशालां गच्छामी, अशा पद्धतीचं वाक्य. हे पण आपण परीक्षेला अभ्यासलं आहे, 8वीला अभ्यासलं आहे. त्यामुळे याचीसुद्धा तुमची ओळख झालेली आहे. हे लेखन कौशल्याअंतर्गत येतं. त्यानंतर निबंध, तो सुद्धा मागच्या वर्षी तुमचा थोडासा झालेला आहे. गाळलेल्या जागांच्या स्वरूपामध्ये निबंध होता आठवतं आहे का तुम्हाला? त्याच्यामध्ये संस्कृत भाषा होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता, मयूर होता. हे निबंध तुम्ही अभ्यासलेले आहेत गाळलेल्या जागांच्या स्वरूपात. तसंच चित्रवर्णन पण तुमचं झालेलं आहे, आठवतं आहे तुम्हाला? आपण वर्गामध्ये चर्चा केली होती चित्राची, तुम्ही खूप सारी वाक्य सांगितली होती. तर हे सगळं तुमचं थोडीशी ओळख तुमची झालेली आहे. पण आता 9वी आणि 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये लेखन कौशलम या शीर्षकाअंतर्गत प्रश्न असणार आहेत तुमचे. म्हणजे आता 80 मार्कांचा पेपर सोडवायचा आहे ना, तर त्याच्यामध्ये विभाग दिलेले आहेत तुम्हाला, गद्य पद्य. तर तसं लेखन कौशल हा एक विभाग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार आहेत. किती मार्काला आहे? तर तो आहे तुमचा 9 मार्कांना. आलं लक्षात? मग आता या 9 मार्कांचं विभाजन कसं आहे, काय आहे, हे आपण नंतर बघू, जेव्हा तुम्हाला मी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगेन तेव्हा. पण या ठिकाणी हे एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या वर्षी आपण आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्येच लिहिलं होतं. आता मात्र तुम्हाला या लेखन कौशल्यासाठी एक 200 पेजेस किंवा 100 पेजेस करा, कशी चालेल, मला पण एक वेगळी वही हवी आहे, स्वतंत्र वही हवी आहे. मग तुम्ही ती जुनी वही तुमची निम्मे लिहिलेले पानं कापून टाकून राहिलेले कोरे पानं वापरले तरी चालणार आहे, नवीन वही आणली तरी चालणार आहे, 100 पेजेस केले चालणार आहे, 200 पेजेस केली चालणार आहे. माझं कशालाही बंधन नाही आहे.
मला वही नवीन हवी आहे, नवीन म्हणजे वेगळी, कारण आता यावर्षी सुरुवात झाली आहे, पुढच्या वर्षी पण आपल्याला या लेखन कौशल्यासाठी वही लागेल आणि या दोन्हीवर आधारितच तुम्हाला फायनल 10वीसाठी म्हणून त्याचा अभ्यास करताना उपयोगी पडावं म्हणून ती वही ठेवायची आपल्याला. 100 पेजेससुद्धा चालेल, 200 पेजेस नाही केली तरीसुद्धा चालेल. आलं लक्षात? तर मग या वर्षीच्या लेखन कौशल्याला आपण सुरुवात करताना मग आता सुरुवात आपण करणार आहोत निबंधापासून. हे तर ऑलरेडी तुमचं जेवढं झालं आहे ते आहेच आहे, ते तुमचं आता नियमांच्या सेक्शनमध्ये लिहिलेलं आहे ते तिथेच राहू द्यात, ते नका बदलू. पण आता हे मात्र तुमचं लेखन कौशल्याच्या वहीमध्ये लिहायला सुरुवात करा. आपण सुरुवात या वर्षीची निबंधाने करूयात. बघा निबंध. आता तुम्हाला जो इथं निबंध दिसतोय कसा आहे हा निबंध? गाळलेल्या जागांच्या स्वरूपामध्ये आहे. 8वीला पण तो असाच होता, 9वीला पण तो असाच आहे. 10वीला मात्र तुम्हाला निबंध पूर्णपणे तुमच्या मनाने लिहायचा आहे. आलं लक्षात? त्यामुळं मागच्या वर्षी जे तुम्हाला मी सांगितलं तेच परत सांगते की नुसती गाळलेली जागा नाही भरायची. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, वाक्यरचना आपल्याला समजते का, इथं लिहिलेलं आपल्याला समजतंय का, या पद्धतीने विचार करून मगच ती गाळलेली जागा पूर्ण करायची, जेणेकरून काय लिहितोय आपण, काय वाचतोय आपण हे आपल्याला कळलं पाहिजे. आलं लक्षात? तर हा जो निबंध आहे हा तुमच्याच पुस्तकातला आहे. पृष्ठ क्रमांक असती 19 नवदश. पश्यंतु पुस्तकामध्ये नंतर बघितलं तरीसुद्धा चालेल. आधी तुम्हाला व्हिडिओच्याच मध्ये कळतंय का, समजून घेता येते का ते बघा आणि नंतर मग लिहिताना पुस्तक काढून लिहा बोले तर. बघा कालिदासावरचा निबंध आहे. आता तुम्हाला आठवत असेल मी काय सांगितलं होतं की आधी तो शांतपणे वाचायचा आणि मंजुषा दिलेली आहे इथे गाळलेल्या जागा पूर्ण करण्यासाठी म्हणून ती मंजुषा पण वाचायची आणि मग आपल्याला तो पूर्ण करायचा. प्रथममहं पठामि शृणोतु तदनन्तरं वयं रिक्तस्थानानि पूरयामः. पश्यन्तु कालिदासः. टिम्बटिम्ब कालिदासः शिरोमणिः इव टिम्बटिम्ब. तस्य टिम्बटिम्ब साहित्ये सप्ततारका इव प्रकाशन्ते. तेन कुमारसम्भवं रघुवंशम् इति टिम्बटिम्ब महाकाव्ये रचिते. टिम्बटिम्ब मालविकाग्निमित्रं विक्रमोर्षियं तथा अभिज्ञानशाकुन्तलम् इति नाटकानि लिखितवान्. तस्य मेघदूतं नाम काव्यं टिम्बटिम्बभाषासु अनुदितं. टिम्बटिम्बसह तस्य नैकाः टिम्बटिम्ब प्रसिद्धाः. आता याच्यामध्ये तुम्हाला अर्थ कळतोय का बघा. आधी मंजुषा तिथे दिली तो पण बघा. मंजुषेमध्ये काय काय शब्द दिलेत. अहं पठामि. संस्कृतकवीषु कथाः सह सप्तकृतयः विविधासु द्वे राजते भोजराजेन. आता याच्यातले शब्द कळत आहेत का बघा. संस्कृत कवीषु, संस्कृत कवी, त्याचा आता विभक्तीनुसार होणारा अर्थ आपण नंतर बघूयात. आधी नुसतं प्रॉपर मूळ अर्थ प्रातिपदिकम बघूयात. कथा कथा, सह तो, सप्तकृतयः कृती, कृतयः मती मतयः, सप्तकृती म्हणजे 7 कृती, विविधासु विविध म्हणजे डिफरंट्स वेगवेगळे, द्वे 2, राजते विराजते शोभते. राजतेचा अर्थ काय आहे. शोभते म्हणजे शोभून दिसते ते शोभते. संस्कृत शब्द शोभते, मराठी नाही आहे. भोजराजेन भोजराजा. आता आपण बघा पहिला टिम्बटिम्ब कालिदासः शिरोमणीः इव. आता कालिदास हा शिरोमणी, इव म्हणजे प्रमाणे, कालिदास हा शिरोमणी प्रमाणे. शिरोमणी म्हणजे एखादा म्हणजे परमोच्च बिंदू असतो ना, सर्वोत्कृष्ट. मग कालिदास हा शिरोमणीप्रमाणे आहे. कुठे. संस्कृत कवीषु कालिदासः शिरोमणीः इव राजते शोभून दिसतो. मग आता एकदम डायरेक्ट लिहू नका. मग संस्कृत कवीषुच्या खाली 1 लिहूयात, राजतेच्या खाली 2 लिहूयात. पुढं काय. तस्य टिम्बटिम्ब साहित्ये सप्ततारका इव प्रकाश. सप्ततारका म्हणजे 7 तारकांप्रमाणे त्याचं साहित्यामध्ये प्रकाशित झालेले आहेत. काय. सप्तकृती. त्यामुळे इथं सप्तकृती हा शब्द जो आहे सप्तकृतयः हा तुमचा झाला 3रा. त्यानंतर
तेन कुमारसंभव रघुवंशम इति महाकाव्य रचिते. त्यांनी कुमारसंभव आणि रघुवंश हे महाकाव्य रचलेत. मग हे 2 महाकाव्य द्वे, त्यामुळे हे 4 झालं. टिम्बटिम्ब मालविकाग्निमित्रम विक्रमोर्षियम तथा अभिज्ञान शाकुंतलमिती नाटकाने लिखितवान. म्हणजे त्यांनी मालविकाग्निमित्र, विक्रमोर्षिय आणि अभिज्ञान शाकुंतल हे नाटकं रचलेत. मग त्यांनी रचलेत म्हणताना सह लिखितवान, बरोबर आहे. त्यानंतर हा सह काय झाला तुमचा 5वा झाला. बरं, पुढे तस्य मेघदूतम नाम काव्यम. त्याचं मेघदूत नावाचं जे काव्य आहे हे भाषासु अनुवादितम. अनुदितम म्हणजे अनुवादितम. हे भाषांमध्ये अनुवादित झाले. कोणत्या भाषांमध्ये? विविधासु. त्यामुळे हे झालं तुमचं पुढचं विविधासु 6वं. हां, त्यानंतर टिंबटिंब सह. सह म्हणजे च्या बरोबर तृतीया. बघा भोजराजेन, तृतीया शब्दाला बघा भोजराजेन सह तस्य नैकाः कथाः प्रसिद्धाः. आलं लक्षात? 8 गाळलेल्या जागा आहेत का पहा. 1 2 3 4 5 6 7 8. 8 शब्द आहेत, 8 गाळलेल्या जागा आहेत. संपलं. आलं लक्षात? या पद्धतीने तुम्हाला हे करता येईल. झालं? वहीत लिहिताना गाळलेल्या जागांना अंडरलाईन करायचं. त्यानंतर तुमच्याच पुस्तकामध्ये दिलेला हा एक गणेशोत्सव निबंध आहे. हाही त्याच पद्धतीने करा. आधी वाचा, मंजुषेमधले शब्द लक्षात येत आहेत का बघा, आणि त्यानंतर तुम्हाला ते भरता येतं आहे का बघा. वाक्यरचना अडत असेल तर कुठला शब्द अडतोय ते बघितलं, त्याचा अर्थ लावला तर वाक्यरचना साधारण लक्षात येते. आलं लक्षात सगळ्यांच्या? कळालं प्रत्येकाला? तर हा तुम्ही करायचा. त्यानंतर संवादम पूरयत. आता खरं तर आधी पुस्तक जेव्हा हे तयार झालं त्यावेळेस संवाद हा परीक्षेला विचारला जात असे. परंतु आता गेल्या वर्षी जेव्हा परत 80 मार्कांचा पेपर झाला तर त्याच्यातनं संवाद काढून टाकलेले आहेत. त्याच्यामुळं आता तुम्हाला परीक्षेला संवाद नाही आहेत. पण आता तुमच्या पुस्तकामध्ये संवादम पूरयत आहे तर आपण ते पूर्ण करूयात. याने काय होईल तर याने गाळलेल्या जागा भरायची सवय होईल आपल्याला. वाक्यरचनांचा अर्थ लावायची सवय होईल आपल्याला, आणि त्यामुळं आपल्याला समजेल, आपलं व्हॉकॅब्लरी वाढते, त्याच्यामुळं शब्दसंग्रह वाढतो. म्हणून आपण पूर्ण करणार आहोत. परीक्षेला संवाद नाही आहे, कळालं? पण हा आपण एक प्रॅक्टिस म्हणून पूर्ण करणार आहोत. त्याच पद्धतीने विचार करून भरायचा. तरीही मी तुम्हाला एक संवाद भरून दाखवते बघा. हां बघा, पुस्तकातच आहे. पृष्ठ क्रमांक 90 अस्ति तत्रैव अस्ति किन्तु वीडियोमध्ये पश्यन्तु. माता कैलासमध्ये संवादः अस्ति. माता वदति अयि कैलास शीघ्रं टिम्बटिम्ब. कैलास वदति अम्ब अद्य विरामदिनः खलु. टिम्बटिम्ब प्रियदिनः त्वरामास्तु. माता वदति सत्वरं दन्तधावनं. टिम्बटिम्ब स्नानादिकं समापय अद्य बहिर्गन्तव्यं खलु. कैलास वदति टिम्बटिम्ब किमर्थं बहिः मास्तु भोः. माता वदति कैलास अपि विस्मृतम् अद्य टिम्बटिम्ब जन्मदिनं तत्रैव गन्तव्यम् अतः अविलम्बं स्नात्वा नवयुतकं धृत्वा सज्जः भव. कैलास वदति भोः सत्यमेव विस्मृतं मया सत्वरं टिम्बटिम्ब करोमि. मातः उपहाररूपेण किं टिम्बटिम्ब. माता वदति अनन्तरं चिंतयावः त्वरस्व इदानीम्. आता काय आहे हा अभ्यास बघू. आधी मंजुषा बघूयात. नयाव मातः उत्तिष्ठ पितृवस्य कृत्वा मम सिद्धताम. मग आता अर्थ बघा बरंच मंजुषा म्हणणं समजतायत का. नयाव, नयाव आणि आव आम. नय धातू आहे, निनय. हां, निनय म्हणजे नेणे. मग नयाव लोटलकारचं रूप आहे, त्यामुळं नेन सध्या आपण नेणे लक्षात ठेवूयात. मातः देवह नाही बरं बाळांनो, मातृ शब्द आहे, संबोधन एक वचन. मातः म्हणजे हे आई. त्यानंतर उत्तिष्ठ शब्द माहिती आहे तुम्हाला. उत्तिष्ठ म्हणजे उठ. पितृव्यस्य. आता पितृव्य, पितृव्य म्हणजे काका. पितृव्य म्हणजे काका, अंकल. त्यानंतर कृत्वा, त्वा त्वांत अव्यय आहे. यावर्षी तुम्हाला आता शिकवलं ना.
कृत्वा म्हणजे करून, कृत्वा म्हणजे करून. त्यानंतर मम आणि सिद्धताम, सिद्धता म्हणजे रेडी, सिद्ध. हां, आता आपण गाळलेली जागा भरूयात. बघा, माता आई कैलास शीघ्रम. माता आणि कैलास दोघांमधला संवाद आहे ना. माता आईला आई कैलासला म्हणते पा शीघ्रम टिंब टिंब शीघ्रम. बघा आता आपण इथं मगासारखं लिहूयात, शीघ्रम उत्तिष्ठ. आलं लक्षात? त्यानंतर आता पुढचं, अंब अद्य विरामदिन खलू. तो कैलास काही उठायला तयार नाही. पाहतो काय म्हणतो, विरामदिन म्हणजे हॉलिडे, सुट्टी आहे, आज सुट्टी आहे ना. टिंब टिंब प्रिय दिन. कोणाचा प्रिय दिन? मम. त्यामुळं ममला दुसरा, मम प्रिय दिन, आवडीचा दिवस आहे. त्वरामास्तू, नको ना उठवू, घाई करू नकोस. माता वदती सत्वरम दंत धावनम. लवकर दंत धावन. आठवतंय मागच्या वर्षी गेला शब्द दंत धावनम म्हणजे लवकर दात धू. मग आता इथं धुळेला शब्द आहे का? नाही आहे. मग थांबूयात, आपण पुढचं वाचूयात. स्नानादिकम समापय. दंत धावन कर आणि आंघोळ, स्नानादिकम समापय आणि आंघोळ वगैरे आटोप कर. मग असं म्हणूयात का आपण की लवकर दात धुवून स्नान करून लवकर आवर. मग इथं कृत्वा शब्द चालेल का? तर हो. मग दंत धावनम कृत्वा, आधी करणारी क्रिया ना पूर्वकालवाचक. स्नानादिकम समापय. अद्य बहिर्गंतव्यम खलू. बहिही गंतव्यम, आज आपल्याला बाहेर जायचंय. कैलासला अजूनही लक्षात येत नाही. पाहतो काय म्हणतो, किमर्थम बहिही. तो काय विचारतो पहा. आता इथे आईला विचारतो. तो काय म्हणतो, आई बाहेर का बरं जायचं? मग आई संबोधन आहे ना, त्यामुळं मग आता संबोधन एकवचन. किमर्थम बहिही, बाहेर का जायचंय? मास्तू बो, नाही जायचंय. त्याला उठायचा कंटाळा आला ना, म्हणून म्हणतोय. पाहतो, माता वदती कैलास अपि विस्मृतम. विस्मृतम, विसरलास का तू? अद्य टिंब टिंब जन्मदिन. मग सांगा त्या गळलेल्या जागांमध्ये कोणाचा जन्मदिन असेल? पितृव्यस्य म्हणजे काकांचा वाढदिवस आहे. तत्रैव गंतव्यम, तिथेच आपल्याला जायचे. अतः अविलंबम स्नात्वा नवयुतकम धृत्वा सज्जः भव. पा स्नात्वा धृत्वा पूर्वकालवाचक त्वांत आलेत. पा अविलंबम स्नात्वा म्हणजे लवकरच आंघोळ करून, नवयुतकम नवीन शर्ट घालून, सज्ज हो, तयार हो. कैलास वदती बहो सत्यमेव. हां खरं आहे, विस्मृतम मया, मी तर विसरलोच. सत्वरम टिंब टिंब करोमी, काय करेल तो आता? सिद्धताम करोमी म्हणजे मी पटकन तयार होतो. मातः उपहार रूपेण किम नयावह. काय नेऊयात आपण उपहार रूपेण, असं तो म्हणतोय. माता वदती अनंतरम चिंतयावह त्वरस्व इदानीम. नंतर विचार करूयात, आता तू लवकर आवर. अशा पद्धतीने 5-7 गाळलेल्या जागा आहेत का? 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे आपलं. आलं लक्षात? या पद्धतीने हा संवाद पूर्ण करायचा. आलं लक्षात सगळ्यांच्या? कळालं प्रत्येकाला? यानंतर तुमचा पुढचा हा संवाद, हा सुद्धा तुमच्या पुस्तकातलाच आहे. हा सुद्धा तुम्हाला संवाद पूर्ण करायचा. कळालं? यानंतर इथे तुम्हाला हा जो आहे निबंधम पूरयत, संस्कृत भाषा हा निबंध तुम्हाला दिलेला आहे आणि हा मात्र तुमच्या पुस्तकातला नाही आहे. हा मी तुम्हाला पुस्तकाबाहेरचा दिलेला आहे. तुम्ही याच्यात गाळलेल्या जागा भरायच्या. तुम्हाला इथे गाळलेल्या जागासुद्धा दिलेल्या आहेत. मी एकदा वाचून दाखवते आहे, तुम्ही तो करायचा आहे. सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा ललिता हृद्या रमणीया अमृतवाणी संस्कृत भाषा नैव क्लिष्टा न च कठिना. संस्कृत भाषेचं महत्त्व सांगणारं सुप्रसिद्ध सुभाषित आहे. म्हणजे सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा, ही जी संस्कृत भाषा ही सुरस आहे, सुबोध आहे, लोकांच्या मनाचा वेध घेणारी आहे, ललित आहे, रम्य आहे, हृद्य आहे, ही अमृतवाणी आहे, क्लिष्ट नाही, कठीण नाही, असं सांगणारे हे श्लोक आहे. तर आता बघा, संस्कृत भाषा या विषयावरचा निबंध आहे तो. संस्कृत भाषा नाम देववाणी टिंबटिंब देवभाषा. सा भारतीय भाषाणां टिंबटिंब. सा अस्माकं टिंबटिंब भाषा. तस्याः अध्ययनेन टिंबटिंब निर्दोषाः भवन्ति. नियमबद्धा एषा भाषा टिंबटिंब कृते अतीव उपयुक्ता अस्ति. सुभाषितानि नाम एतस्याः भाषायाः महत्त्वपूर्णानि वैशिष्ट्यानि.
तेषां पठनं वक्तृत्वकलायां निबंधकलायां निपुणता संपादनार्थम अतीव टिंबटिंब जीवने योग्यम आचरणार्थम सुभाषितानि उपयुक्तानि. आलं लक्षात. त्यानंतर आता इथे जी दिलेली आहे ना, ही जी आहे ही सगळी मंजुषा आहे. मग आता या मंजुषेचा अर्थ तुम्हाला कळतोय का? बघा, मी आधी त्याचा अर्थ तुम्हाला सांगते पहा. उपयुक्त, उपयुक्त असणं, उपयोगी पडणं. प्राचीना, प्राचीन. संगणकस्य, संगणक म्हणजे काय? कम्प्युटर, माहिती आहे तुम्हाला. जननी, आई. सुभाषितानी, सुभाषित. गिरवाणवाणी, गिरवाणवाणी म्हणजे देववाणी, संस्कृत भाषेला समानार्थी शब्द आहे. आणि उच्चार हा म्हणजे उच्चार. मग आता हे गाळलेल्या जागा कशा भरायच्यात हे परत एकदा मी तुम्हाला एक सांगते आहे. आणि मग अजून एक एक्सरसाइज येईल, तो मात्र तुम्हाला मी सांगणार नाही, तो तुमचा तुम्हीच करायचा आहे. बघा, बघा, संस्कृत भाषा नाम देववाणी टिंबटिंब देवभाषा. इथं स्वल्पविराम दिसत आहेत पहा तुम्हाला. संस्कृत भाषा म्हणजे देववाणी टिंबटिंब देवभाषा. मग काढलेले हे सगळे समानार्थी शब्द आहेत तिचे. संस्कृत भाषेचे समानार्थी शब्द आहेत. संस्कृत भाषा म्हणजे देववाणी, गिरवाणवाणी आणि देवभाषा. त्यामुळे इथं पहिला शब्द तुमचा काय येईल तर गिरवाणवाणी, गाळलेली जागा 1. त्यानंतर सा भारतीय भाषाणां, ती भारतीय भाषांची काय आहे? जननी. मागच्या वर्षी तुम्हाला मी माहिती सांगितली आहे ना, त्यामुळे ती जननी आहे. सा अस्माकं टिंबटिंब भाषा, ती आपली कोणती भाषा आहे? बघा, याच्यातला कोणता गाळलेला शब्द बरोबर वाटतोय? प्राचीना. त्यानंतर तस्याः अध्ययनेन टिंबटिंब निर्दोषाः भवन्ति, तिच्या अभ्यासामुळं टिंबटिंब निर्दोष होतात. काय निर्दोष होतात? उच्चार. नियमबद्धा एषा भाषा टिंबटिंब कृते अतीव उपयुक्ता असती, म्हणजे नियमबद्ध असलेली ही भाषा, संस्कृत भाषा टिंबटिंबासाठी अतिशय उपयुक्त आहे. कृते म्हणजे साठी, गेल्या वर्षी गेलाय. कशासाठी उपयुक्त आहे? संगणकासाठी अतिशय उपयुक्त आहे. सुभाषितानी नाम एतस्याः भाषायाः महत्त्वपूर्णानि वैशिष्ट्यानि. सुभाषित म्हणजे या भाषेचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. तेषां पठनं वक्तृत्वकलायां निबंधकलायां निपुणता संपादनार्थम अतीव टिंबटिंब. मग हे सुभाषितांचं जे पठण आहे ते वक्तृत्व कलेसाठी, निबंध कलेसाठी, कलेमध्ये निपुणता संपादन करण्यासाठी, नैपुण्य संपादन करण्यासाठी अतीव पठणम उपयुक्तम. म्हणून इथे बघा, उपयुक्ता उपयुक्तम शब्द एकच आहे. उपयुक्तानी, फक्त इथं उपयुक्तम का तर पठणम उपयुक्त आहे म्हणून ते उपयुक्तम. जीवने योग्यम आचरणार्थम सुभाषितानि उपयुक्तानि. जीवनामध्ये योग्य आचरण करण्यासाठी सुभाषित उपयोगी पडतात. मग आता एक शब्द राहिला का आपला, बघा बरं. 1 2 3 4 5 6 गाळलेल्या जागा आहेत. 1 2 3 4 5 6 7 गाळले शब्द दिलेत. बरोबर आहे. मग हा इथला सुभाषिताने गाळलेली जागा द्यायचा होता, तो राहिला, तो इथला आला इथे. ओके, बरं. मग आता तुम्ही एक काम करा, हा जो शब्द आहे ना सुभाषितानी, हा आपल्याला भरायचा नाही आहे बरं का बाळांनो, एवढेच भरायचे. कळालं? हां. मग आता ही गाळलेली जागा तुम्हाला मी भरून दाखवली आहे. तुम्ही या पद्धतीने ते भरा. हा शब्द कुठेच भरला जात नाही आहे, हा मी चुकून जास्तीचा शब्द दिला आहे तुम्हाला. ओके. मग आता पुढचं बघा, इथे आधी आपण गाळलेल्या जागा ते बघूया आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 हे बरोबर आहे. मग आता मम पितामह, पितामह म्हणजे वडिलांचे वडील, आजोबा, माझे आजोबा असा निबंध आहे. आता हे वाचायचं आणि इथे या ज्या तुम्हाला मंजुषा दिलेली आहे याचा उपयोग करून ह्या गाळलेल्या जागा भरायच्या. कळालं? तर मग हा सगळा मी तुम्हाला सांगितलं तसं नवीन वही करून त्याच्यात सगळं एकाखाली एक छान लिहून, हे जर तुम्हाला पुस्तकाबाहेरचा अभ्यास दिला आहे तो पूर्ण करून तुम्ही वही तयार ठेवा. आपण त्याच्यासाठी 3 दिवस ठरवूयात का? तोपर्यंत तुम्हाला पुढचा व्हिडिओ येईल, म्हणजे पुढच्या अभ्यासाला सुरुवात येईल. तर मग आपण इथे थांबूयात. अहम अत्र विरमामि पुनर्मिलामः तावत
शुभम भवतु.